7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, ड्रॉ अ ट्रायंगल्स विथ मेजर्स गिवन बिलो. तो इथे काही आपल्याला ट्रायंगलचे मेजर्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरनं आपल्याला तो ट्रायंगल ड्रॉ करायचा. ओके, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण रफ फिगर आणि मग जी मेन फिगर आहे ती काढणार आहोत. तर रफ फिगर काढताना तुम्हाला काही एक्झॅक्टली तेवढ्या सेंटीमीटरचे साईड्स किंवा अँगल्स ड्रॉ करायची गरज नाही. First one, in triangle ABC, length of AB is 5.5 centimeter, length of BC is 4.2 centimeter and length of AC is 3.5 centimeter. तर याच्यामध्ये आपण जे सगळ्यात मोठी साईड आहे, शक्यतो असं काही नाही की सगळ्यात मोठी साईडच घ्यायला पाहिजे, बट जी सगळ्यात मोठी साईड आहे ती बेस म्हणून घेऊया. तर याच्यामध्ये जो AB आहे तो याच्यामध्ये सगळ्यात मोठी साईड आहे ती. तर ती ऍज अ बेस घेऊया. तर रफ फिगर आहे, तो तुम्हाला मेजर करायची काही गरज नाही. एखादा AB. ओके, देन वरचा पॉइंट असणार आहे तो BC, म्हणजे सॉरी C असणार आहे. तर त्याच्यासाठी एक डायग्राम अशी रफ फिगर. ओके, ABC. सो AB आपल्याला ड्रॉ करायचा आहे 5.5 सेंटीमीटर, AC आपल्याला ड्रॉ करायचा आहे 3.5 सेंटीमीटर अँड BC 4.2 सेंटीमीटर. ओके, तर ही रफ फिगर आधी ड्रॉ करायची आणि त्यानंतर आपण मेन फिगर काढायचं. इथेच समोर काढूया आपण मेन फिगर. त्याच्या तुम्ही रफ फिगर काढून खाली मेन फिगर ड्रॉ केली तरी चालेल, ओरिजिनल फिगर. सो AB इज 5.5 सेंटीमीटर. सो 0 पासून स्टार्ट करूया आणि AB आपण घेऊया 5.5. सो 5.5 5 आणि 6च्या बरोबर मध्ये. ओके, सो AB ड्रॉ केला आपण 5.5 AB. आता AB ड्रॉ केल्यानंतर सुरुवातीला इकडे आहे AC. तर AC आपल्याला ड्रॉ करायचा आहे, तो आहे 3.5. सो अशी स्केल ठेवा आणि त्या स्केलवर 0वर ठेवून 3.5 3 आणि 4च्या मध्ये बरोबर 0वर इकडचा ठेवायचा आहे. इथे वरती घेतो 0 आणि इकडे 3.5. तर ते कंपासमध्ये घेतल्यानंतर AC आहे. ओके, ए वर ठेवूया इथं मेन फिगर मध्ये आणि इथे असा जस्ट मिनिट ए वर ठेवून इकडे असा आर्क मारायचा. जस्ट मिनिट, हो सॉरी, ए वर ठेवून आर्क मारला. तसंच आता बी किती आहे, सॉरी BC किती आहे 4.2 सेंटीमीटर. तर कंपास घ्यायचा, कंपासमध्ये 4.1 4.2 सेंटीमीटर घ्यायचा आणि मग बी वर कंपासचं टोक ठेवा आणि असा आर्क मारा बी वर ठेवून. तो बी वर ठेवून मारल्यानंतर हे जे दोन आर्क जिथे इंटरसेक्ट होत आहेत तो पॉइंट आधी क्लिअर करा आणि मग तो ए आणि सी ला जॉईन करा. सो ए इकडे केला जॉईन, त्याच्यानंतर इथे तो वरती येणार सी. आता तिथे मेजर सुद्धा लिहायचे 5.5 AB. AC आहे 3.5 सेंटीमीटर. ओके, आणि BC आहे 4.2 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण काय केलं, ABC हा जो आहे तो ट्रायंगल ड्रॉ केला. तर नेक्स्ट आपल्याला करायचं आहे इन ट्रायंगल STU हा एक ट्रायंगल आहे, तो ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर याच्यामध्ये ST आहे 7 सेंटीमीटर, TU आहे 4 आणि SU आहे 5 सेंटीमीटर. सो याच्यामध्ये STचं लार्जेस्ट सगळ्यात मोठा कोण आहे, ST. ओके, तर तो ST आपण बेस घेऊया ऍज अ बेस. रफ फिगर आहे त्यामुळे तुम्हाला काही इथे मेजर करायची गरज नाही. सो ST इज अ 7 सेंटीमीटर. ओके, रफ फिगर. देन ST वरती कुठला पॉइंट असणार आहे, U. अशा पद्धतीने तो ट्रायंगल काढायचा. ओके, ST U. सो ST 7 सेंटीमीटर, TU 4 सेंटीमीटर अँड SU इज 5 सेंटीमीटर. आता मेन फिगर आपण ड्रॉ करूया. सगळ्यात पहिल्यांदा बेस घ्यायचा. बेस किती आहे, ST, दॅट इज 7 सेंटीमीटर. सो आता मेन फिगर आपण काढतो. एक्झॅक्टली स्केलच्या साह्याने 7 सेंटीमीटर ड्रॉ करायचं, 0 to 7. ओके, नाव ST. ओके, 7 सेंटीमीटर. नाव नेक्स्ट SU हा आपला आहे तो किती आहे, SU इज अ 5 सेंटीमीटर. तर SU ड्रॉ करूया आपण. त्यासाठी कंपासमध्ये स्केलच्या साह्याने घ्यायचं 5 सेंटीमीटर. ओके, 0 to 5.
तर इथे यस यू वर ठेवला कंपासचा टोक आणि असं एक आर्क ड्रॉ करायचा यस वर ठेवून. तसंच इकडे टी वर ठेवायचा. आता 4 सेंटीमीटर आहे. टी यू किती आहे 4. सो स्केलमध्ये थोडंसं डिस्टन्स ऍडजस्ट करा. आधी 5 होतं, आता 4 घेऊया. ओके, 0 to 4. तर आता इकडून आहे ते टी यू 4 आहे, त्यामुळे इथे टी वर ठेवला आणि टी वर ठेवून हा आर्क मारला. आता जे दोन आर्क जिथे इंटरसेक्ट होत आहेत तो पॉईंट आधी क्लिअर करा. तो केल्यानंतर यस आणि टी त्या पॉइंटला जोडून घ्यायचे. यस टी वरती येणारा यू. ओके, सो यस यू 5 सेंटीमीटर, टी यू 4 सेंटीमीटर, यस टी 7, यस यू 5 and टी यू 4 सेंटीमीटर. नाव सी. सी मध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर, लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, क्यू आर इज इक्वल टू 3.8 and पी आर इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. तर लार्जेस्ट किंवा सगळ्यात मोठी लेंथ आहे पी क्यू, दॅट इज 6 सेंटीमीटर. सो रफ फिगर मध्ये बेसला कोण घेऊया आपण, तर पी क्यू 6 सेंटीमीटर सगळ्यात मोठे, थोडे अजून मोठी काढली तरी चालेल. देन त्याचं कुठला पी क्यू वरती आर असणार आहे. पी क्यू वरचा पॉईंट काय असणार आहे आर. त्यातला पी क्यू आपला किती ड्रॉ करायचा आहे आपल्याला 6 सेंटीमीटर. ही रफ डायग्राम आहे, त्याच्यामुळे काय आपल्याला एक्झॅक्टली काढायची गरज नाही. क्यू आर 3.8 अँड पी आर इज 4.5 सेंटीमीटर. सो ही फिगर ड्रॉ केल्यानंतर मेन फिगर आपण काढूया. याच्यामध्ये पी क्यू, ओके, पी क्यू आपल्याला घ्यायचा आहे 6 सेंटीमीटर. सो बेस घेऊया 0 to 6, दॅट इज 6 सेंटीमीटर. तर पी क्यू ड्रॉ केला आपण 6 सेंटीमीटरचं नाव. आता पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे पी आर. पी आर किती आहे 4.5 सेंटीमीटर. कंपासमध्ये डिस्टन्स घेतलं 0, 4 आणि 5च्या बरोबर मध्ये, म्हणजे काय येणार आहे 4.5. ओके, सो पी वर ठेवला आपण. पी वर ठेवून एक आर्क इकडे मारला आपण पी वर ठेवून, दुसरा क्यू वर ठेवून, सॉरी क्यू आपल्याला पी क्यू काढला आपण 4.5चा आर्क मारला हा. ओके, आता जो आर्क मारला आपण 4.5. आता क्यू आर आपला आहे 3.8. तो 0 वर ठेवला, 3 पॉईंट बरोबर मिडलला 5, 6, 7 अँड 8. हे पॉईंट मधला 3 आणि 4च्या मध्ये बरोबर 5 आहे. त्याच्या पुढे 3 लाईन्स. ओके, 1, 2, 3. हा झाला 3.8. क्यू वर ठेवा, तर इथे आर्क मारला. आता इथे जो इंटरसेक्ट झाला तो पॉइंट तिथे नोट करायचा आणि मग इकडून जोडून घ्यायचा पी. ओके, देन इकडे पी क्यू आर. तो पी आर आपला आहे 4.5 सेंटीमीटर, क्यू आर आहे 3.8 सेंटीमीटर. ओके, दॅट इज पी क्यू आर. सो हे झालं आपलं रफ फिगर अँड ही आपण ड्रॉ केली मेन फिगर. रफ फिगर अँड मेन फिगर. सो ए बी अँड सी हे आपण काय केले, सॉरी पी क्यू आर हा जो ट्रायंगल आहे थर्ड ट्रायंगल तो आपण ड्रॉ केला. तर क्वेश्चन नंबर 1 झाला आपला, त्याच्यातले एबीसी. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. ओके, क्वेश्चन नंबर 2, ड्रॉ अन आयसोसेल ट्रायंगल विथ द बेस 5 सेंटीमीटर अँड अदर साइड 3.5 सेंटीमीटर इज. आपल्याला काय करायचं आहे, एक आयसोसेल्स ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे की ज्याचा बेस आहे 5 सेंटीमीटर आणि आयसोसेल्स ट्रायंगल म्हणजे काय, त्याच्या दोन साइड इक्वल असतात. ओके, एनी 2 साइड इक्वल. तर त्यातला इक्वल साइड घ्यायचे 3.5 आणि खाली बेस घ्यायचा आहे 5 सेंटीमीटर. पहिल्यांदा रफ फिगर काढूया. तर रफ फिगर मध्ये असा एक बेस घेऊया आपण 5 सेंटीमीटर. ओके, रफली काढला आपण. सपोज त्याला ए बी असं म्हणूया आणि वरती आपल्याला दोन साइड घ्यायचे, त्या दोन्ही साइड इक्वल असल्या पाहिजे. ओके, सी म्हणजे खाली बेस 5 सेंटीमीटर, इकडची साइड 3.5 सेंटीमीटर आणि इकडे सुद्धा 3.5 सेंटीमीटर. असा आपल्याला काय करायचं, आयसोसेल्स ट्रायंगल ड्रॉ करायचा. मग त्यासाठी काय करायचं, मेन फिगर मध्ये पहिल्यांदा ए बी ड्रॉ करूया 5 सेंटीमीटर. ओके, ए बी 0 पासून स्टार्ट करूया, 0 to 5. ओके, ए बी ड्रॉ केला 5 सेंटीमीटर.
देन नेक्स्ट जस्ट अ मिनिट, ए बी ड्रॉ केला 5 सेंटीमीटरचा. त्याच्यानंतर कंपासमध्ये आपण डिस्टन्स घ्यायचं. त्या दोन्ही साईड इक्वल आहेत. किती आहे? 3.5 सेंटीमीटर. तर इथे 0 वर ठेवला आपण आणि 3 आणि 4च्या बरोबर मध्ये, हा 4 आहे इथे, 3 आणि 4च्या बरोबर मध्ये येणार 3.5 सेंटीमीटर. तर ते डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं. आता ए कडून दोन्हीकडून 3.5 सेंटीमीटरचा आर्क मारायचा. म्हणजे एक इथे हा येणार 3.5 सेंटीमीटरचा आर्क ए वर ठेवून मारला. तसंच इकडचा एक आर्क मारायचा बी वरून. ओके, 3.5 सेंटीमीटर. आणि हे दोन्ही जिथे एकत्र आर्क येतात, इंटरसेक्ट होत आहेत, तो पॉइंट नोट करायचा आणि त्याच्यानंतर हे दोन्ही आर्क असे जॉईन करून घ्यायचे. 3.5 सेंटीमीटर. तरी दोन्ही साईड असे जॉईन करून घ्यायचे. वरचा पॉईंट येणार सी, इथे सुद्धा 3.5 सेंटीमीटर, इथे सुद्धा 3.5 सेंटीमीटर. आणि ह्या दोन साईड इक्वल आहेत. तर हे अशा सिम्बॉलने आपण दाखवू शकतो. ओके, ही रफ फिगर काढली आपण आणि ही आपली आपण मेजर करून साइड्स मेन फिगर ड्रॉ केलेली. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. नाउ क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ एन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड 6.5 सेंटीमीटर. एक इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर त्याच्यामध्ये पण पहिल्यांदा आपण काय करूया, रफ फिगर. ओके, रफ फिगर ड्रॉ करूया आणि मग आपण मेन फिगर आहे ती ओरिजिनल फिगर ड्रॉ करूया. ओके, सो फर्स्ट रफली आपण घेऊया. समजा ही साइड आहे, बेस आहे त्याचा 6.5 सेंटीमीटर. तर तिन्ही साइड त्याचे इक्वल असणार आहेत. ओके, तो सपोज LMN, तर हा सुद्धा 6.5 सेंटीमीटर असेल. सॉरी, 6.5 सेंटीमीटर. ओके, ईच साइड इज 6.5 सेंटीमीटर. सो असं तिन्ही साइड इक्वलचे सिम्बॉल दाखवायचे. असं आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करायचं. मग पहिल्यांदा काय करणार, तर MN, ओके जस्ट अ मिनिट, MN ड्रॉ करायचं आहे आपल्याला 6.5 सेंटीमीटर. तर मेन फिगर ड्रॉ करूया आपण. 0 to 6.5. ओके, किती घ्यायचा? 0 to 6.5. तर तो इथे घेतल्यानंतर MN 6.5 सेंटीमीटर. ओके, नाव नेक्स्ट, ईच साइड, प्रत्येक साइड 6.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे राहिलेल्या दोन साइड सुद्धा किती असणार आहेत? 6.5. सो 0 to 6 आणि 6 आणि 7च्या मध्ये, म्हणजे बरोबर 6.5. कंपासमध्ये किती डिस्टन्स घ्यायचा? 6.5 घ्यायचा. आणि ते घेतल्यानंतर इथे ठेवला आपण तो असा. ओके, तो घेतल्यानंतर असा एक आर्क ड्रॉ करा. इकडे M वर ठेवला, आर्क ड्रॉ केला. तसंच इकडे N वर ठेवूया. N वर ठेवून इकडे आर्क ड्रॉ केला. ओके, तर तुम्ही फिगर अजून खाली ड्रॉ करू शकता. दोन्ही आर्क इथे इंटरसेक्ट होतात. तर हे जॉईन करूया आपण. ओके, हे इथे दोन्ही जॉईन केले. वरती L येणार आहे. ओके, 6.5 सेंटीमीटर. दिस इज ऑल्सो 6.5. So this is equilateral triangle with all sides are equal. That is 6.5 सेंटीमीटर. तर तोही ड्रॉ केला आपण. तर क्वेश्चन नंबर 3 आपला झालेला आहे कम्प्लीट. आता आपण क्वेश्चन नंबर 4. नाव क्वेश्चन नंबर 4, choose the length of sides yourself and draw one equilateral triangle, one isosceles triangle and one scalene triangle. ओके, तर लेंथ ऑफ साइड्स आपण आपल्या मनाप्रमाणे घ्यायचे. कुठल्याही साइड्स घ्या तुम्ही, फक्त ट्रायंगल ड्रॉ करता आला पाहिजे. वन ट्रायंगल इक्विलॅटरल, एक इक्विलॅटरल काढायचं, एक आयसोसेल्स आणि एक स्केलिंग. हे 3 टाईपचे ट्रायंगल एक एक काढायचे. सो आता रफ फिगर न काढता डायरेक्ट आपण इक्विलॅटरल ट्रायंगल घेऊया. इक्विलॅटरल मीन्स ऑल द साइड्स आर इक्वल. तर सपोज आपण बेस घेऊया 4 सेंटीमीटरचा आणि सगळ्यात साईड आपण 4 सेंटीमीटरच्या घेऊन ट्रायंगल ड्रॉ करूया. ओके, 0 to 4. मी आता डायरेक्ट मेन डायग्राम आहेत त्या काढतोय. 0 to 4 सेंटीमीटरचं काय काढलं आपण? एक साईड घेतली AB, दॅट इज 4 सेंटीमीटर. नाव आता हे जे AB डिस्टन्स आहे तेवढ्याच बाकीच्या साईड असणार आहेत. त्यामुळे तुम्ही एवढंच डिस्टन्स जरी घेतलं, ओके, ऑल 3 साइड्स आर इक्वल. त्यामुळे जे हा बेस घेतलाय तेवढेच काय करूया, कंपासमध्ये डिस्टन्स घेऊया आणि त्याच्यानंतर A वर ठेवा कंपासचा टोक आणि एक आर्क ड्रॉ करा असा. त्याच्यानंतर इकडे B वर ठेवा. B वर ठेवून सुद्धा आपण इकडे एक आर्क
असा मारला. आता त्याच्यानंतर हे दोन आर्क जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉइंट इथे नोट करायचा आणि मग ते जॉईन करून घ्यायचे. ए बी, वरच्या पॉइंटला आपण सी म्हणूया. ओके, ए बी सी, ऑल 3 साइड्स आर इक्वल. प्रत्येक साइड किती सेंटीमीटरचे, तर 4 सेंटीमीटर. सो असा 4 सेंटीमीटर असणार आपण इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ केला. ओके, फर्स्ट वन आपला इक्विलॅटरल ट्रायंगल. आता तो नेक्स्ट टाइप आहे आयसोसेल्स ट्रायंगल, तो ड्रॉ करायचा. तर याच्यामध्ये आपण काय करणार, तर एक बेस घेऊया आपण 5 सेंटीमीटरचा, 0 to 5. ओके, 5 सेंटीमीटरचा काय केला आपण, बेस घेतला ए बी. तुम्ही पी क्यू आर असा सुद्धा ट्रायंगल घेऊ शकता. ए बी आपण घेतलेला आहे 5 सेंटीमीटरचा. आता तो 5 सेंटीमीटर घेतल्यानंतर वरच्या दोन साईड, आयसोसेल्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 साइड्स आर इक्वल. तर तो ट्रायंगल ड्रॉ करताना कंपासचं टोक ठेवा 0 वर. आणि आता एक साइड 5 घेतल्या, तुम्ही 6 पण घेऊ शकता किंवा 4 पण. तर आपण कंपासमध्ये डिस्टन्स घेऊया 4 सेंटीमीटरचा, 0 to 4. तर ए वर ठेवायचा, ते 4 सेंटीमीटरचा आर्क इकडे एक मारणार असा आपण, आणि तसाच इकडे बी वर ठेवून, ओके, हा इकडे. तर हे दोन्ही आर्क जिथे इंटरसेक्ट होत आहेत त्याला आपण सी पॉइंट असं म्हणूया. आणि मग ए सी हा जॉईन करून घ्यायचा, आणि तसंच इकडं बी सी पण जॉईन करून घ्यायचा. तर हे दोन साइड किती सेंटीमीटरचे आहेत, 4 सेंटीमीटरचे. म्हणजे ह्या दोन फक्त इक्वल येणार, बेस मात्र वेगळा आहे 5 सेंटीमीटर. मग 2 साइड्स इक्वल म्हणजे आयसोसेल्स ट्रायंगल. ओके, नाउ थर्ड वन स्केलिन. याच्यामध्ये तिन्ही साइड आपल्याला डिफरंट घ्यायचे. तर काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा स्केलिन काढताना बेस घेऊया 6 सेंटीमीटर. ओके, बेस ड्रॉ करूया 6 सेंटीमीटर. तो पी क्यू हा आपला बेस झाला 6 सेंटीमीटरचा. देन एक साइड त्यातली घेऊया आपण 5 सेंटीमीटरचे, 0 to 5. ओके, 0 to 5. एक घेऊया 5 सेंटीमीटरची, कंपासचं टोक असं पी वर ठेवूया, आणि इकडून आपण आर्क मारलाय हा 5 सेंटीमीटरचा. ओके, तसंच दुसरा एक घेऊया 4 सेंटीमीटर, 0 to 4 सेंटीमीटर. तो इकडे क्यू वर ठेवूया, क्यू वर ठेवून हा इकडे आर्क मारला. तर हे दोन्ही आर्क जिथे एकत्र येतात तो पॉइंट हा घेऊया. तर तो घेतल्यानंतर पी क्यू वरती आर म्हणूया त्याला, आणि मग ते दोन्ही आर्क जॉईन करून घ्या, पी आर आणि क्यू आर ह्या साईड जॉईन करून घ्यायचे. तर इकडे हा आपला पी क्यू 6 सेंटीमीटर, पी आर 5 सेंटीमीटर, आणि क्यू आर आपला असणार आहे 4 सेंटीमीटर. सो 3 साइड्स आर डिफरंट. बाकीच्या ज्या 3 साइड्स आहेत ते एक डिफरंट आहेत, म्हणून तो स्केलिन झाला. 2 साइड्स इक्वल असणारा आयसोसेल्स ट्रायंगल झाला, आणि 3 साइड्स इक्वल असणारा जो आपण पहिला घेतला दॅट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, सो हे क्वेश्चन नंबर 1 to 4 जे आपले आहेत या प्रॅक्टिस सेट 2 मध्ये ते आपले कम्प्लीट झालेले आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3 बघूया. ओके, थँक्यू.